नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने रिटायर कर्मचाऱ्यांना किती फायदे होणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। याबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने रिटायर कर्मचाऱ्यांना किती फायदे होणार। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, मोदी सरकारने नुकतीच 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी मार्ग मोकळा केलेला आहे। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होईलच, पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही मोठी वाढ होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण 8व्या वेतन आयोगाची माहिती, फिटमेंट फॅक्टर, यूपीएस योजना, पेन्शन व इतर बाबी याबद्दल सविस्तर माहिती घेऊया। मित्रांनो, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी घोषणा केली। या आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील। त्यानुसार 2025च्या अर्थसंकल्पानंतर सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल। मित्रांनो, पण त्याआधी आपण एक बघूया की फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय। फिटमेंट फॅक्टर म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन सुधारण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे। यामध्ये महागाई, कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि सरकारी वित्तीय क्षमतेचा विचार केला जातो। सूत्रांच्या मते 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 पासून 2.86 होण्याची शक्यता आहे। यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन दोन्ही वाढू शकतात। मित्रांनो, आता आपण बघूया की यूपीएस योजना म्हणजे युनिव्हर्सल पेन्शन स्कीम कशी कार्यान्वित होईल। मित्रांनो, यूपीएस म्हणजे युनिव्हर्सल पेन्शन स्कीम हे एक निवृत्ती योजना आहे, जी जुनी पेन्शन योजना आणि एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम यांची सर्वोत्तम वैशिष्ट्ये एकत्र करते। यामध्ये पेन्शनधारकाच्या कुटुंबियांना दिले जाणारे फायदे, कौटुंबिक पेन्शन, निश्चित पेन्शन रक्कम यांसारख्या सुविधांचा समावेश आहे। यूपीएस योजना ही 1 एप्रिल 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे। यामध्ये पेन्शनधारकांना निश्चित रक्कम मिळेल। पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शन रकमेच्या 60% रकमेचा लाभ मिळेल। यूपीएस योजना अंतर्गत किमान पेन्शन। मित्रांनो, यूपीएस योजनेअंतर्गत किमान पेन्शन दरमहा 10,000 रुपये असेल। ही रक्कम त्या कर्मचाऱ्यांना मिळेल ज्यांनी सेवानिवृत्त होण्यापूर्वी कमीत कमी 10 वर्षे सेवा दिली आहे। या योजनेचा फायदा संपूर्ण केंद्रीय कर्मचाऱ्यांना होईल। 8व्या वेतन आयोगातील वेतन मॅट्रिक्स। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत फिटमेंट फॅक्टर 2.86 लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून 51,480 रुपयापर्यंत वाढू शकते। यामुळे पगारातील मोठ्या वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल। मित्रांनो, आता आपण बघूया की पेन्शनमध्ये किती वाढ होईल। मित्रांनो, पेन्शनधारकांच्या सध्याचा 9,000 रुपयाच्या पेन्शनवरून मोठी वाढ अपेक्षित आहे। 8व्या वेतन आयोगानुसार पेन्शन 17,280 रुपयावरून 25,740 रुपयापर्यंत वाढू शकते। पेन्शन वाढ फिटमेंट फॅक्टरच्या अंमलबजावणीवर अवलंबून असणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी। जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवाराला सोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।